पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली। राज्यात मान्सून सक्रिय झाला असतानाच हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी एक अति महत्त्वाचा इशारा दिलाय। पुढील 48 तास शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की पाऊस सुरू झालाय पण अचानक वातावरण बदललंय, वारं फिरलंय। आता जिथे पाऊस झालाय आणि जिथे पाऊस झाला नाही तिथे पेरणी केव्हा करायची, पेरणीयोग्य पाऊस कधी होणार याच्या नवीन तारखा आता जाहीर झालेल्या आहेत। पहा, मान्सून सक्रिय झालाय आणि सक्रिय होता सगळ्या शेतकऱ्यांसाठी सगळ्या जिल्ह्यातल्या पावसाचा नवीन अंदाज आता आलेला आहे। पहा, सगळ्या जिल्ह्यामध्ये अजून फारसा पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे हवामान विभागाने पुढील काळामध्ये कोणते ते असे 30 जिल्हे आहेत की जिथे पाऊस पडेल आणि कोणते असे 6 जिल्हे आहेत की जिथे अजिबात पाऊस पडणार नाही, जिथे पेरणी होणार नाही, त्याची यादी देखील दिलेली आहे। शेतकऱ्यांनो, जर तुम्ही या 30 जिल्ह्यात राहत असाल जिथे पाऊस पडतोय तर तुम्ही खूप नशीबवान आहेत, पण जर तुम्ही या 6 जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या पेरण्या वाया जातील, कारण की यावेळेचा पावसाळा हा एल निनोची छाया असल्यामुळे हा पावसाळा खूप वेगळा आहे। तुम्हाला भरपूर अनुभव असेल, पण यावेळेच्या पेरण्या या एल निनोमुळे फार विचित्र पद्धतीने होणार। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यानुसार पावसाळ्याचं एक विशिष्ट वेळापत्रक जाहीर करण्यात आले। मग या वेळापत्रकानुसार येणाऱ्या काळात कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी कधी पाऊस होईल, पेरण्या नेमकं कधी करायच्या, प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या 7 तारखा आता देण्यात आलेल्या आहे। पहा, पंजाब डक यांनी देखील या तारखांवर शिक्कामोर्तब केलंय। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि कधी पेरणी करायची, कधी तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस येईल, तुमचा जिल्हा तर 6 त्या दुर्दैवी जिल्ह्यामध्ये नाही ना, हे पाहण्यासाठी पुराव्यासहित माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी आलेली आहे। मागील 2-3 दिवसापासून पाऊस सुरू झाला होता, पण अचानक काही ठिकाणी पाऊस बंद झाला तर काही ठिकाणी अजून पाऊसच आला नाही। मग नेमकं शेतकऱ्यांनी काय करायचं, पेरणी केव्हा करायची, पेरणीची तारीख काय, याविषयी प्रत्येक ठिकाणी शंका उपस्थित होत होत्या। पण त्यातच हवामान विभागाचा नवा अंदाज समोर आलाय। आता हवामान विभागाने एक अशी नवीन तारीख सांगितली आहे की त्या तारखेपासून खरा पाऊस जो आहे तो सुरू होणार आहे। लक्षात घ्या, 100 वर्षामध्ये पहिल्यांदा अशी परिस्थिती घडलेली आहे की तापमान प्रचंड वाढलं होतं, पाऊस उशिरा आलाय। लक्षात घ्या, या परिस्थितीला हलक्यात घेऊ नका। आता बरेचसे लोक म्हणतात की काय होतंय, दरवेळेस काहीतरी उशिरा पाऊस येतो, मग उशिरा पेरण्या होतात, काही नाही धूळ पेरण्या केलेल्या आहे। पण लक्षात घ्या, या वेळेचं वर्ष ही खूप वेगळं आहे। गेल्या 15-20 दिवसापासून, महिनाभरापासून दुष्काळ पडणार अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या, पण आता बातम्या त्या सगळ्या खोट्या ठरल्यात, कारण की अचानक पाऊस सुरू झाला, सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। पण तेवढ्यात सरकारने महत्त्वाची सूचना दिलेली आहे। पहा, राज्यात आता 3 टप्प्यात पाऊस येणार आहे। 36 जिल्हे जे आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्या 16 जिल्ह्यामध्ये जो आहे तो पाऊस आता टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी येत आहे। काही भागात तो थांबला देखील आहे। त्यानंतर तो जो पाऊस आहे तो उर्वरित 14 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात येणार आहे। पण 6 जिल्हे असे आहे की जिथे एकतर अतिशय तुरळक किंवा शून्य पाऊस पडणार आहे। आता कदाचित तुम्हाला विदर्भातले, मराठवाड्यातले जिल्हे वाटू शकतात, पण यावेळेस परिस्थिती खूप विचित्र आहे। जिथे पाऊस होत होता तिथे पाऊस होणार नाही आणि जिथे पाऊस होत नव्हता तिथे भयानक पाऊस होणार। त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे। आता पहा, पाऊस सुरू झालाय पण अजून धरणं भरली नाही, मग आगामी काळात जमिनीला भेगा पडतील इतकी मोठी पावसाची विश्रांती होणार आहे। त्यामुळे पेरण्या करण्याआधी ही माहिती लक्षपूर्वक ऐका। सरकारने आता शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी 7 मॉडेलचा अभ्यास केलाय। हे मॉडेल्स काही अमेरिकेतले आहे, काही जपानचे आहेत। सगळ्या मॉडेल्सनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर याच्यावरचे सॅटेलाइट फोटो जमा केले आणि त्या फोटोवरून मान्सूनची खरी वाटचाल कशी असणार हे अवकाशातून पाहण्यात आले आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 7 तारखा जवळ सांगितल्या गेल्या आहेत। आता त्या कोणत्या 7 तारखा आहेत, कोणत्या 7 तारखांना पेरणी होणार, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरण्यांची तारीख काय असणार, सगळी सविस्तर माहिती आता इथून पुढे आलेली आहे। पहा, जून महिना आता जवळपास संपलाच आहे। जून महिना संपत नाहीये तोपर्यंतच एक धोक्याची सूचनाच आलेली आहे। पहा, जसा पाऊस सुरू झाला 48 तास 72 तास होत नाही की तेवढ्यातच सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक दुःखाची बातमी आली, कारण की पाऊस हा टप्प्याटप्प्याने पुढे सरकतो अशा बातम्या येत होत्या। पुण्याचा घाटमाता, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड वगैरे, सिंधुदुर्ग इकडून पाऊस सरकत होता, तर काही वेळेस तिकडून विदर्भातून मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जोरदार सरी बरसत होत्या। पण अचानक पाऊस थांबला। गेल्या 24 तासात महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच आता काही लन पेरण्या करायला लागले होते, पेरण्याची लगबग सुरू झाली होती। पण शेतकऱ्यांसाठी 3 सूचना आल्या। या 3 सूचना काय, कोणते ते 6 जिल्हे की जिथे अजिबात पाऊस पडणार नाही, कोणते 30 जिल्हे की जिथे जबरदस्त पाऊस पडणार, सगळी सविस्तर माहिती देतो। पहा, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना देण्यात आली
30 जून जे आहे, लक्षात घ्या, ही तारीख लिहून ठेवा. 30 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये फारसा पाऊस याच्यामध्ये पडणार नाही. भाग बदलत तो थोड्या थोड्या पद्धतीनं तीव्रता त्याची वाढणार असून खरा पाऊस जो आहे तर तो जुलैमध्ये होणार आहे. तर त्या जुलैमधल्या तारखा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी कशा आलेल्या आहे? नाशिकसाठी काय, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी कशा कशा तारखा आहेत, कुठे कुठे पेरण्या होणार. लक्षात घ्या, यावेळेचे जे वर्ष आहे ते खूप विचित्र आहे. कदाचित तुमच्याकडे खूप चांगला पाऊस पडून गेला आणि तुम्ही पेरणी करून बसले आणि नंतर जर थेंबही पडला नाही तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे तारखा व्यवस्थितपणे ऐका. शेतकऱ्यांना एक प्रयोग करायला सांगितलाय. पाऊस पडल्यानंतर आता तुम्ही पेरणी करायची का नाही हे पाहण्यासाठी एक प्रयोग करा असं आवर्जून सांगण्यात आले. तो प्रयोग आहे जमिनीतील ओल तपासायचा. तुमच्या शेताच्या मध्यभागी एक गोल खड्डा खणा. तो तुम्ही कुठल्या तरी याच्या साहाय्याने खोदू शकता. तो खड्डा इतका खोदायचा आहे, जवळपास 1 फुटापर्यंत खड्डा तुम्ही खोदायचा आहे. खड्डा खोदल्यानंतर तुमचा त्याच्यामध्ये हात जाईल इतका तो खड्डा असावा. आता त्या खड्ड्यामध्ये लक्षात घ्या, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कारण की याच्यावरूनच तुमची पेरणी होणार का नाही हे ठरणार आहे. यावेळेचं वर्ष एल निनोचं असल्यामुळे तुमचे जुने आडाखे, जुने अंदाज इथे काहीच कामाला येणार नाही. तर त्या खड्ड्यामध्ये तुम्ही जवळपास 10 इंचापर्यंत ओल गेली आहे का? 10 इंच म्हणजे जवळपास 25 सेंटीमीटरपर्यंत ओल गेलेली आहे का हे स्पष्टपणे बघा. आणि जर ती ओल गेलेली नसेल तर अजिबात पेरणीची डेअरिंग करू नका. आता लक्षात घ्या, साधारणपणे जूनचा जो शेवटचे 2-3 दिवस आहे तर त्याच्यामध्ये कदाचित पाऊस जो आहे तर तो विदर्भात पाहायला मिळू शकतो. मराठवाड्यामध्ये देखील रेड अलर्ट, येलो अलर्ट जे आहे तर पुढील 2-4 दिवसासाठी दिलेला आहे. पण उर्वरित जो महाराष्ट्र आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यानंतर अहिल्यानगरचा बराचसा भाग आहे, मध्य महाराष्ट्र आहे, तर याच्यामध्ये कधी पाऊस पडणार तर तो पाऊस जुलैमध्ये पडणार आहे. म्हणजे मॅक्सिमम जो भाग आहे महाराष्ट्राचा तो जुलैमध्ये व्यापला जाणार. आता 30 जूनमध्ये जिथे जिथे पाऊस होतोय तर त्या शेतकऱ्यांसाठी पहिली सूचना लक्षात घ्या की त्यांनी शेतामध्ये ओल किती आहे त्याचा अंदाज घेऊन त्या ओलीनुसार पेरणी करायची आहे. जर ओल खाली गेलेली नसेल तर अजिबात डेअरिंग करू नका, कारण की तुमचे बियाणे वाया जाऊ शकतात. आणि मग तुम्हाला पेरणी कधी करायची तर मग त्यासाठी घ्या जुलैच्या तारखा. आता जुलैमध्ये पाऊस कधी हे होणार आहे तर पहा, जुलैमध्ये 1 जुलै, 2, 3, 4, 5 ते 6 जुलैपर्यंत साधारणपणे आता 2 अंदाज इथे आलेले आहेत. भारतीय हवामान खाते तसेच पुणे वेधशाळेने असं सांगितलंय की 1 ते 5 जुलैच्या दरम्यान म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये बराचसा महाराष्ट्र जो आहे तर तो पावसाने व्यापला जाण्याची दाट शक्यता याच्यात सांगितली गेली आहे. आता 1 ते 5 जुलैमध्ये सगळीकडे पाऊस हा भाग बदलत होणार आहे, तीव्रता त्याची वाढणार आहे. पण आता पंजाब डक जे आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की 7 जून ते 20 जून दरम्यान भयानक अतिवृष्टीचा सामना या संपूर्ण महाराष्ट्राला करावा लागणार आहे, अशा देखील त्यांनी एक प्रकारे एक चेतावणी त्या ठिकाणी दिलेली आहे. तर आता अशा पद्धतीनं पावसाचं वितरण जे आहे तर ते 1 जुलैपासून समान राहण्याची शक्यता आहे. आता सध्या तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, तुमच्याकडे आतापर्यंत किती पाऊस पडलाय, तुमच्या शेतात 6 ते 7 इंचापर्यंत ओल गेली आहे का, तुमच्या पेरण्या झाल्या आहेत का, तुमचा जिल्हा कोणता नक्की कमेंटमध्ये लिहा. कमेंटमध्ये जिल्हा लिहून तुमच्याकडल्या पावसाची परिस्थिती नक्की लिहा, कारण की शेतकऱ्यांना देखील समजेल बाकीच्या शेतकऱ्यांना की काय. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.